3 इडियट्स हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल आणि त्यामध्ये अभिनेत्रीच्या बहिणीला प्रसूती वेदना सुरू होतात आणि त्या दिवशी शहरामध्ये खूप पाऊस पडत असतो। त्यामुळे रुग्णवाहिका येणं शक्य नसतं आणि त्यावेळी रॅन्चो हा डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून तिची प्रसूती करतो। असाच काहीसा प्रसंग मुंबईमध्ये घडलेला आहे। गोरेगावमधून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला भरधाव ट्रेनमध्येच प्रसूती कळा सुरू झाल्या आणि ती मदतीसाठी ओरडू लागली। तिच्या मदतीसाठी कुणीही धावून आलं नाही आणि त्याच वेळी त्याच डब्यामधून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणानं तत्काळ ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढली। यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली। महिलेचं बाळ हे अर्ध बाहेर आणि अर्ध आत अशा नाजूक स्थितीमध्ये अडकलेलं होतं। रेल्वे स्टेशनवर तातडीने कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती। रुग्णवाहिका पोहोचायलाही वेळ लागणार होता। हा प्रसंग पाहून विकास बेद्रे यानं जराही वेळ न घालवता तातडीने त्याची मैत्रीण असलेल्या एका डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला आणि महिलांच्या मदतीने रेल्वे स्टेशनवर महिलेची सुखरूप प्रसूती केलेली आहे। रात्री 1:30 ते 2च्या सुमारास राम मंदिर स्टेशनवर बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला। बाळाचा जन्म सुखरूप झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती सुखरूप आहे। तो अभी इनको एम्बुलेंस में भेज रहे हैं। चलो भाई ख्याल रखना, ठीक है। रात्री 12:40 लोकल ट्रेनमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या। विकास बेद्रेनं गांभीर्य ओळखून ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढली। लोकल ट्रेन राम मंदिर रेल्वे स्टेशनवर थांबली। बाळ अर्धवट बाहेर आल्यानं महिलेची अवस्था अत्यंत गंभीर होती। रेल्वे स्टेशनवर वैद्यकीय सुविधेचा अभाव होता। रुग्णवाहिका येण्यास उशीर लागणार होता। विकास बेद्रेचा या तरुणानं मैत्रीण डॉक्टर देविका देशमुखला व्हिडिओ कॉल केला। डॉक्टर देविका देशमुखच्या मार्गदर्शनाखाली महिलेला त्यानं मदत केली। रात्री 1:30 ते 2च्या सुमारास महिलेची प्रसूती झाली। महिला आणि बाळ दोघंही सुखरूप होते।